नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा टोमॅटो यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवतो आहे. चला लगेचच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. मी उपम्यासाठी आपण जाड रवा जो घेतो तो घेतला आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा अर्धा घेतला आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. एक छोट्या आकाराचा टोमॅटो इथे घेतला आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्यायची आहे. ही मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे थोडीशी जास्त घेतली आहे मी. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. पाव चमचा गरम मसाला घातला. पाव चमचा धने जिरे पूड घातली. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी अर्धा कप पाणी घातलं. रव्याने इथे सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे. तर इथे आणखी मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, आधी अर्धा कप आणि नंतर पाव कप असं पाऊण कप पाणी घातलं. आता हे असं झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर पहा, रव्याने इथे पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. तर असं घट्ट मिश्रण आपल्याला याचं तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी अप्पे पात्र गरम करत ठेवलं आहे. यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे. तर आता जे आपण पीठ तयार केलं आहे त्याचे आपण असे मिनी अप्पे बनवणार आहोत. खूपच वेगळी अशी रेसिपी आहे आणि अगदी झटपट तयार होते. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे अप्पे एका बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. साधारण 3 मिनटं झालेत. उलटून पाहूया. खालच्या बाजूने हे अप्पे छान असे भाजले गेलेत. रंगसुद्धा मस्त आला आहे. आता हे सगळे अप्पे मी उलटून घेते. सगळे अप्पे इथे उलटून घेतलेत. पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे अप्पे 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी 3 मिनटं अप्पे भाजून घेतलेत. दोन्ही बाजूने हे अप्पे छान असे खरपूस भाजले गेलेत. तर हे आपले मिनी अप्पे तयार आहेत. हे असेच सुद्धा खूप मस्त लागतात. तुम्ही असेच हे चटणीबरोबर सॉसबरोबर सर्व करू शकता. पण आज आपण हे खूपच चटपटीत असे तयार करणार आहोत. तर यासाठी पूर्ण रेसिपी पहा. इथे मी आता उरलेले अप्पेसुद्धा तयार करून घेते. इनो, सोडा, दही असं काहीही न घालता खूपच मस्त अशी ही रेसिपी तयार होते. इथे आता मी सगळे अप्पे तयार करून घेतलेत. इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. यामध्ये थोडंसं आलं घातलं आहे. यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे आणि याचे मोठे तुकडे करून घेतलेत. आता ही पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे ही पेस्ट पहा, अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आता इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी पाव चमचा जिरं घातलं.
जिरं तडतडल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. पाव चमचा हिंग घातला आहे. आणि आता जी आपण पेस्ट तयार केली होती टोमॅटो आलं लसणाची ती घालायची आहे. आता ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे. यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि यानंतर इथे मी टोमॅटो केचप घातलं. यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप घातलं. आता हे सगळं छान असं परतून घेऊया, मिक्स करून घेऊया. तर पहा याला असं तेल सुटायला लागलंय. यामध्ये आता अप्पे घालायचे आहेत. ही जी आपण टोमॅटोची चटणी बनवली त्यामध्ये हे अप्पे असे छान कोट करून घ्यायचे आहेत. यामुळे अप्पे खूपच मस्त अगदी चटपटीत लागतात. तर असं हे 2 मिनटं मी परतून घेतलं. पहा सगळ्या अप्प्यांना आपली टोमॅटोची जी चटणी होती ती व्यवस्थित अशी सगळीकडून लागली आहे. यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर हे असेच तुम्ही आता खाऊ शकता. यावर तुम्हाला वेगळ्या चटणीची अजिबात गरज नाही आहे. हे आपण सर्व करूया. तर याला तुम्ही मसाला अप्पे सुद्धा म्हणू शकता. अगदी झटपट तयार होणारी मस्त अशी रेसिपी आहे आणि वेगळी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी मस्त अशी रेसिपी आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.